कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आताची आणखी एक ब्रेकिंग बातमी आपण जाणून घेऊयात, कारण राज्यामधल्या नागरिकांचा आता एक गोल्डन डेटा तयार केला जातोय आणि 2 ऑक्टोबरला सरकार हा गोल्डन डेटा जाहीर सुद्धा करणार आहे। सरकारी योजनांमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी या गोल्डन डेटाचा वापर सरकारला करता येईल। लाडकी बहीण योजनेमधले बोगस लाभार्थी गोल्डन डेटामुळेच समजलेले आहेत। गोल्डन डेटामध्ये सर्व नागरिकांची इत्थंभूत माहिती समाविष्ट आहे। नागरिकांची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक माहिती ही एका क्लिक सरशी उपलब्ध होतीये। 14 ते 15 कोटी लोकांचा हा डेटा तयार करण्यात आलाय। नवी योजना राबवत असताना सर्व्हे करण्याच्या ऐवजी या गोल्डन डेटाचा वापर करणं सरकारला सुलभ होणार आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। राजू, काय आहे हा गोल्डन डेटा, कशा पद्धतीने तयार करण्यात आलाय, कसा उपयोग होणार आहे? अगदी आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना असेल किंवा त्याच्या आधी राबवलेली कर्जमाफीची योजना असेल, ह्या दोन्ही योजनांमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये मोठा घोळ पाहायला मिळाला होता। विशेषतः लाडक्या बहिणीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती अपात्र लाभार्थ्यांना जे आहे तो लाभ दिला गेला होता आणि त्यामुळे कुठेतरी ही सगळी प्रश्न जे आहे ते समोर आले होते। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचा एक डेटा असावा अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगाने आता गोल्डन डेटा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। हा गोल्डन डेटा बनवताना प्रत्येक व्यक्तीची संपूर्णपणे माहिती जी आहे ती या सरकारकडे आता उपलब्ध झालेली आहे। त्यामध्ये राजकीय, भौगोलिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, अगदी वयोगटाची सुद्धा माहिती आहे। समजा एखादी जर कुठली योजना राबवायची असेल तर कुठला लाभार्थी कुठल्या गटामध्ये बसतो याची एका क्लिकवरती जे आहे ते संपूर्णपणे माहिती मिळणार आहे आणि त्याचा डेटा आता हा जवळपास पूर्ण झालेला आहे। 14 ते 15 कोटी लोकांचा हा डेटा पूर्ण झालेला आहे आणि तो 2 ऑक्टोबरला त्याचं जे आहे ते संपूर्णपणे सरकारला तो दिला जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा हा डेटा असणार आहे। खरं तर आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ज्यावेळी अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिला त्यावेळेस 26 लाख जे आता अपात्र करण्यात आलेला आहे तो सुद्धा डेटा हा गोल्डन डेटामधूनच मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे इथून पुढे सगळ्या योजनांसाठी एक महत्त्वाचा हा डेटा ठरणार आहे। राजू, धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पुढचे अपडेट्स माधवी सोबत बघत रहा एबीपी माझा।